आकाशवाणी सांगली केंद्र. ऑर्डर ऑर्डर. राजा रवी वर्मा आपणास आपल्यावरील आरोपपत्र वाचून दाखविले गेले आहेत. फिर्यादीचे म्हणणे आहे की आपण देवतांच्या चित्रातून नग्नता आणि अश्लीलतेचा प्रसार करता. आपल्याला गुन्हा कबूल आहे? न्यायाधीश महाराज, मला मान्य नाही. ऑर्डर ऑर्डर. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित 13 भागात नभोनाट्य रूपांतर सादर करत आहोत. आज त्याचा पहिला भाग. नभोनाट्य रूपांतर माधुरी आठवले. सादर करते शशी पटवर्धन. राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मा, ज्याचं नाव जागतिक चित्रकला क्षेत्रात अजरामर झालं आहे. 1848च्या 29 एप्रिल मध्ये केरळ मधल्या किलिमानूर इथं जन्माला आलेल्या रवी वर्म्याला आई आणि मामाकडून कलेचा तर वडिलांकडून संस्कृत साहित्याचा वारसा लाभला. भारतीय चित्रकला परंपरेला त्यांनी एक वेगळीच दिशा दिली. त्यांची चित्रकला जशी राज दरबारी प्रतिष्ठित पावली, तशीच ती सर्वसामान्यांच्या घराघरातून पूजली जाऊ लागली, आजही जाते. अशा या थोर प्रतिभावंत चित्रकाराची ही जीवन कथा राजा रवी वर्मा. सोंड झाली. आता वेलबुटी राहिलेली ती झाली. आता अंबारी. जमलाय काय आकार? हा जमला. आता पायातला तोडा. कोचू दादा, तू इथं देवळा मागं काय करतोस? अय्या दादा, अरे हा तर आपल्या हत्तीखान्यातला गज सुंदर. त्याचं चित्र काढतोयस तू? किती छान काढलंयस रे. त्याच्या अंगावरची वेलबुट्टी, ही देवीची अंबारी, पायातला तोडा. ए दादा, तुला एक सांगू? सांग. असं वाटतं कसं वाटतं? आम्ही नाही जा. अगं मग सांग ना लवकर. असं वाटतं की हा हत्ती आता सोंडवर करून मुजरा करेल. दसऱ्याच्या मिरवणुकीत आपल्या मामाला करतो ना, अगदी तसा. मंगला, तुला आवडलं हत्तीचं चित्र? हो
खूप आवडलं. आणि हा मोर सुद्धा आवडला. पिसारा फुलवून एका पायावर बघ ना कसा ऐटीत उभा राहिलाय, जशी लंगडीच घालतोय. दुसरा पाय आता तो खालती टेकणार आहे. तो नाचतो आहे ना. अय्या हो, अय्या. आणि हा राजहंस सुद्धा मला खूप आवडला. दादा, तू कशी काढतोस रे ही चित्र? मला शिकवशील? शिकवणार रे दादा. असं काय करतोस? नाही. नाही शिकवणार? आम्ही नाही जा गट्टी फू. बर बाई, शिकवतो. शिकवशील? दादा तू किती चांगला आहेस रे. मंगला, तुझं चित्र काढू मी? कोळशानी? शी, मी काळी काळी दिसेन की. तशीच तर आहेस. आम्ही नाही जा, मी जाते. रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू. तिकडनं आलं कोण बरं, आणि खुदकन हसू. ए दादा, मला घोड्याचं चित्र काढून दाखवशील? आपल्या पागेतल्या श्यामसुंदर घोड्याचं. तो कसा थैथै नाचतो नाही, तसं चित्र काढ. मला तो खूप आवडतो. थांब, देतो. पण मला आधी कोळसा आणून दे, छान टोक असलेला. कोळसाच ना? हा, हा घे कोळसा. इथं काढतोस? काढ. चालेल. श्याम सुंदर. अय्या, किती छान. आहा. दादा, तू किती पटपट काढतोस रे चित्र. आहा, किती छान काढलायस. हा, त्याची शेपूट. आहा. आणि त्याची आयाळ. दादा, किती छान काढतोस रे तू चित्र. आणि किती पटपट. आहा. ए दादा, तो बघ पाचन येतोय. त्यानं पाहिलं आपल्याला. आता तो मामानं सांगणार. मी आपली जातेच कशी. मी जाते. ऐक, चल, पळपुटी कुठली. पाचनला भीतेस? तू नाही भीत पाचनला? पाचनची मला बाबा खूप भीती वाटते. त्याचे मोठे मोठे डोळे, अगदी राक्षसासारखा दिसतो तो. तू राक्षस पाहिलास का? नाही पाहिला. मग उगीच कशाला भीतेस? वेडी कुठली. तू भीत नाहीस पाचनला? मुळीच नाही. आणि मामांना? मामांना कशाला भ्यायचं? आपण काय देवळातला आरसा थोडाच फोडलाय खेळताना. दादा, तुला आई कधीच रागवत नाही. मला मात्र सारखी रागवते. पण मामा कुठे तुला रागवतात? त्यांची तर तू लाडूबाई आहेस. इथं आहे होय तुम्ही? अरे 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 अरे, काय हे कोचू. अरे 4च दिवसाखाली देवळाच्या भिंती रंगवल्या चुन्यांनी, आणि तुम्ही त्याचं पार मातेरं केलं. थांब कोचू, तुला स्वामींकडेच घेऊन जातो. सगळी भिंत कोळशानं काळी काळी केलीस. देवा देवा देवा, आता कसं करू रे? अरे स्वामी कोपतील ना. त्यांचा संताप माहित नाही तुम्हाला? केव्हाचं शोधताय तुम्हाला दोघांना ते? चला बघू. तुम्हा दोघांना असा घेऊन जातो आणि तुमची नावच त्यांना सांगतो. ए पाचन, नाव नको ना रे सांगूस आमचं. का? ए रडूबाई, मामा पाचनलाच रागवतील. मी वेद पटन उरकून खेळायला आलोय म्हटलं. पण फराळाला बसायची वेळ झाली आहे ना. तुम्हाला बरोबर घेतल्याशिवाय थोरले स्वामी फराळ करतात का कधीतरी? चला बघू लवकर. चला. अरे, कुणी संन्यासी येताना दिसतायत. समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. नमस्कार आचार्य. आयुष्मान भव. आचार्य, वाड्यावर चलाव ना. सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम. या आचार्य. मुलांनो, आचार्यांना नमस्कार करा. प्रणाम आचार्य. कीर्तिमान भव. कुणाची मुलं ही? या राजवाड्याचे धनी स्वामी राजवर्मा, त्यांच्या भगिनी उमांबांची ही मुलं. पण फार व्रात्य आहे तो. मुलं ही व्रात्य असायचीच. सुंदर, पवित्र. काय स्वामी? ही वास्तू अतिथी अभ्यागतांनी, दासदासींनी किती गजबजून गेली आहे. होय. पुष्टगुरांनी गोठे भरलेत, कोठारं धान्यानी भरली आहेत. मुदपाक खाण्यातून स्वादिष्ट अन्नाचे सुगंध वाऱ्यावर तरंगत आहे. वेधशाळेतून वेदमंत्रांचे मंगल घोष ऐकू येतात.
वाड्यातल्या मंदिरातून पवित्र घंटानाद घुमतायत. खचित कुणा पुण्यवंताचा ग्रहस्थाश्रम आहे हा. खरंय, अगदी खरंय. आपण कोण? मी या घराचा आश्रित, अगदी पिढ्यानपिढ्या. आचार्य, आमच्या साऱ्या पिढ्या या वाड्याच्या अन्नावरच पोचल्या आहेत. त्रावणकोर संस्थानाचं मांडलिक राज्य किलीमानूर, त्या राजाचाच तर हा राजवाडा नव्हे? स्वामीजी, आपल्याला तर सारीच माहिती आहे. हा प्रवेशद्वाराजवळचा पिंपळ तर फार जुना असावा. होय, वाडा बांधला तेव्हापासूनचा आहे तो. रखवालदार आमचे आजोबाच सांगायचे. अरे पण मी बोलत काय बसलोय? थांबाव आचार्य, आमच्या स्वामींना बोलवून आणतो. अरे अरे पाचा जी, मुलं कुठं आहेत? स्वामी, ही बघा. अरे अरे पुन्हा पळाली बघा. आत्ता पकडून आणतो त्यांना. अरे आचार्य, आपण आणि इथं उभे? घरात चलावं आचार्य. राजन, आम्ही संन्यासी, आम्हाला घर वर्ज्य आहे. कोण आहे तिकडे? आचार्यांसाठी जरा पाणी आणा. राजन, वाड्याजवळील विहिरीवर मुखप्रक्षालन करूनच आम्ही वाड्यात आलो. देवीचं दर्शन घेतलं. तुझा राजवाडा पाहून मन प्रसन्न झालं. एवढी माणसांची वर्दळ आहे वाड्यावर, पण कसा शांत वाटतोय. समृद्धी आणि विरक्ती एकत्र नांदल्याचं उदाहरण असं फार दुर्मिळ. या वास्तूत आम्ही संतोष पावलो. वाडा आणि देऊळ म्हणजे अप्रतिम शिल्प सौंदर्याचा नमुनाच जणू. क्षमा असावी आचार्य, उपभोगाच्या क्षुद्र गोष्टी आपणास एवढा आनंद देतात? राजन, या जगात काहीच क्षुद्र नसतं. मग ते निसर्गाचं रूप असो की मानव निर्मित सौंदर्य, तो ईश्वरी सत्याचा साक्षात्कारच असतो. राजन, संन्यास म्हणजे नीरसता नव्हे, सौंदर्यातून अंतिम सत्याचा शोध घेणं म्हणजे संन्यास. आचार्य, मी आपणास वंदन करतो. आयुष्मान बाबा. आपण सर्वज्ञ आहात, मी अज्ञानी. मला क्षमा करा. आपली काय इच्छा आहे तत्क्षणी पुरी होईल. राजन, संन्याशाला आणि इच्छा. थोडा वेळ विश्रांती झाली, आता निघतो आम्ही. वाड्यावर जलपान सुद्धा न करता? आणि कुठे जाणार आपण? कुठं जाणार? आता बद्री केदारला जायचंय आणि तिथून स्वामी रामकृष्णांच्या आश्रमात जाणार. अरे अरे पाचन, हा आलास ना? जी. उमांबा आणि इजुमावेलना आचार्यांच्या दर्शनाला बोलावले म्हणून सांग. आणि उमांबाला म्हणावं दुग्धपात्र घेऊन या. जी. मुलं कुठं आहेत? तू शोधायला गेला होतास ना त्यांना? जी स्वामी, पण बघा ना ती. राजन, ती दोघंही आम्हाला दर्शन देऊन केव्हाच पळाली. छे छे छे, ही अशी भलतीच थट्टा म्हणजे. आचार्य, आपण आसनस्थ व्हा आणि आमच्या पूजेचा स्वीकार करावा. राजन, संन्याशाला हे सर्व सोपस्कार वर्ज्य आहेत. संन्यासी फक्त 2 मुठी धान्याचा धनी असतो. राजन, आपण ग्रहस्थाश्रमी आहात? नाही आचार्य, हा संसार माझ्या बहिणीचा. ये उमांबा. प्रणाम आचार्य. आयुष्मान बाबा. उमांबा आणि हिचे पती इझुमावेल यांची ही मुलगी मंगला आणि हा मुलगा रवी वर्मा. राजन, राजन, हा मुलगा पुढे मोठा कीर्तिमान होईल. याची कीर्ती त्रिखंडात गाजेल. आपला आशीर्वाद आचार्य. हो, आणि हे माझ्या बहिणीचे पती इझुमावेल. नमस्कार आचार्य. आयुष्मान बाबा. यांना कोण नाही ओळखणार? यांचा आणि आपला पूर्वपरिचय आहे? नाही, प्रत्यक्ष परिचय आजच होतोय. पण थोर वेदांत तत्वज्ञानी म्हणून यांची कीर्ती ऐकून आहे मी. राजन, आज कसं तृप्त वाटतंय. राजवाड्या भोवतीची आसमंतातली हिरवीगार शेत, त्यामधून वाहणारी नदी, वृक्षांनी नटलेला सभोवताल, हे वातावरण इतकं पवित्र आहे की कुणी इथंच तपश्चर्येला बसावं. बरं, येतो आम्ही. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदैव नमस्कार.
बिलकुल नाही. तुमच्या हाताची पकड अगदी सोडणार नाही मी. स्वामी, किती वेळा या मुलांना शोधून आणायचं? आणि आज तर यांनी ए पाचन नको ना रे सांगूस. पाचन असं काय करतोस, नको सांगू. का काय झालंय आज? आज कुठला आरसा फोडलाय? पुन्हा तक्रार आली वाटतं. स्वामी, आम्ही चाकर माणसं नाही, आम्ही तक्रार करू नये, पण आता गप्प बसणं फार कठीण झालंय म्हणून सांगतोय. अरे काय झालंय तेच तर सांग म्हणतो ना आम्ही तुला. अभय असावं स्वामी, पण 4च दिवसापूर्वी या देवळाच्या भिंती चुन्यानं रंगवून घेतल्या आणि आज हं आज पहा, या कोच्चूनं कोळशानं त्या कशा करून टाकल्यात. त्या कोळसा फासून फासून सगळी भिंत मातेरे करून टाकली. नाही, भिंतीवर कोळशानं चित्र काढली आहेत आम्ही. चित्र काढलीत आणि भिंतीवर? मग कुठे काढू? कुठेच काढू नको. वेदाध्ययन सोडून चित्र कसली काढतोस? तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत आम्हाला. आम्ही निघतो. बर, कसली चित्र काढली आहेत रवी? मामा, मोराचं, राजहंसाचं, झालंच तर आपल्या गजसुंदर हत्तीचं सुद्धा, शिवाय श्यामसुंदर घोड्याचं सुद्धा. ते अजून पुरं व्हायचंय, पण फार छान काढली आहेत मामा. असं बघूया बरं. चला आमच्या बरोबर. पाचन चल बरं. उमांबा तूही चल. पण फराळाची सगळी सिद्धता झालीये. पंगत आपल्यासाठी खोळंबली आहे. छे छे छे, आज चित्र आधी आणि मगच पंगत. चला सगळे. देवळाची सगळी भिंत कशी झाली आहे. सुंदर, खरोखरच अति सुंदर. 7 वर्षाच्या मुलाच्या हाती कलेचं एवढं सामर्थ्य. ईश्वरी लीला अगाध आहे. उमांबा, तुझ्या मुलाच्या पदरी दान टाकताना ब्रह्मदेव उदारच नाही तर उधळा झालाय. अगं, केवढी ही कलेची समज. रेषांत रेषा जिवंत वाटतायत. या चित्रातली लय, उमांबा, तुमच्या नृत्य कौशल्याची देणगी आहे त्याच्या रक्तात. खरोखरच वडिलांच्या बुद्धीची असीमता आणि आईकडून नृत्याच्या लयीचे संस्कार, आणि आपल्याकडून रेषांचं अद्भुत भान. खरंच या रेषात रंग भरले तर ठरलं तर आमच्या आयुष्याची तीच इति कर्तव्यता. रवी वर्मा थोर चित्रकार झाला पाहिजे. त्याची कीर्ती त्रिखंडात दरवळली पाहिजे. हा पाचन म्हणत होता तुम्ही मला रंगशाळेत बोलवलंय. खरंच? पण एकट्यानंच यायचं, गर्दी नाही करायची तिथं कोणी. आणि हे बघा, रंगशाळेतल्या आमच्या कपाटात खालच्या बाजूला कागदांची चवट ठेवली आहे. त्यातले कागद घ्या. तिथेच रंगाचे कुंचले आहेत आणि रंगाची भांडी ठेवली आहेत. थोडेसे कोळसे घोळून ठेवले आहेत. आजपासून तुम्ही तिथे जाऊन चित्र काढायची. हो. मामा, तुम्ही माझे गुरुदेव आहात. माझा नमस्कार स्वीकारावा. उठ बाळ, यशस्वी व्हा. हाच विनम्र भाव सदैव मनात असू द्या. मला शिकवणार ना? अरे हो, शिकवणार तर खरंच. पण कोच्चू, तुम्हाला एक सांगू का? माणसाला नुसतं शिकून काही एक येत नसतं. काही गुण उपजतच असावे लागतात. आम्ही तुम्हाला रंग कसे करायचे ते शिकवू. पानं, फुलं, मुळ्या, रासायनिक द्रव्य, अनेक जातीची रंगाची माती यापासून रंग तयार होतात. पण आपल्याला हव्या त्या जातीचा रंग शोधायचा असतो, तो कलावंतांना स्वतःच. त्यासाठी नुसते डोळे असून भागत नाही, तिथे दृष्टीची गरज असते. दृष्टी म्हणजे? अरे, डोळ्यांनी नुसतं दिसतं, पण दिसलेलं समजतं ते फक्त दृष्टीला.
आज नाही, पुढं समजेल तुला याचा अर्थ. हे बघ, बरं मी रंगशाळेत जायची परवानगी दिली आहे, पण अटी लक्षात आहेत ना? हो हो, हा. वेदपठण, हो. घोड्याची रपेट, हम्म. नृत्य शिक्षण, हम्म. आणखी काही सांगाल ना ते सुद्धा आम्हाला मान्य. असं ऐकलं का? आज राजवर्मांनी ही चित्र पाठवली आहेत महालात. आपल्या कोच्चून काढलीत. दादा म्हणाले तो फार मोठा चित्रकार होईल. पाहणार ना? आपण आपल्या मुलांचं कौतुक नाही का करणार? एक वार बघावं तरी चित्रांकडे. आई वडिलांनी केलेलं मुलांचं कौतुक त्यांना जगापेक्षा मोलाचं वाटतं म्हटलं. तुम्ही बहीण भाऊ करता आहात तेवढं कौतुक पुरेसं नाही झालं. असं काय बरं बोलायचं? दादानी त्याला रंगशाळा बहाल केली आहे. त्यांच्या देखरेखीखाली त्यानं किती सुंदर चित्र काढली आहेत. किती रमलाय तो त्यात. पुन्हा त्याची सगळी कर्तव्य पूर्ण करून सकाळी वेदाध्ययन करतो. संध्याकाळची रपेट एक दिवस सुद्धा कधी चुकली नाही. रात्री नृत्यशाळेत मन लावून धडे घेतो. शिवाय मामांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवतो आहेच. मग का बरं त्याचं कौतुक करायचं नाही? इतकी नाराजी बरी नव्हे म्हटलं. उमांबा, आम्ही महाली यावं का? हे काय भलतंच? अवश्य, बसा ना. कोच्चूनं काढलेली चित्र पाहिलीत? एवढ्या कोवळ्या वयात केवढी सफाई. अशी रंगसंगती या वयात जमणं फार कठीण. तुमचा मुलगा अतिशय गुणी आहे. देवी जगदंबेची कृपा. तो फार मोठा चित्रकार होणार आहे आणि त्याला तशी संधी मिळायलाच पाहिजे. आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे संधी नाही मिळाली तर काय होईल? कला जगताचं फार मोठं नुकसान होईल. आणि असं धरून चालू आपल्या म्हणण्याप्रमाणे रवी चित्रकार झालाच तर काय होईल? काय होणार नाही? पुष्कळच होणार आहे. त्याचं वेदाध्ययन बंद पडेल, आचारसंहिता राहणार नाही, दिनचर्या बुडेल, मग जीवनाला अर्थच काय उरला? भलतंच? हे असं काय बोलावं ते? असो उमांबा, त्रिवेंद्रमच्या महाराजांकडून आम्हाला बोलावणं आलंय. खरं? ते सांगायलाच आम्ही तुमच्या महाली अचानक आलो. 4च दिवसात जायला निघणार आहोत आम्ही. आमच्या बरोबर कोच्चूला घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. आपली इच्छा म्हणजे आज्ञाच. बिलकुल नाही. कोच्चूच्या भविष्याच्या दृष्टीनं ही सुवर्ण संधी आहे असं आम्हाला वाटतं, म्हणूनच आम्ही तसं म्हणतोय. अर्थात तो तुमचा मुलगा आहे. तुम्हाला ही गोष्ट पसंत नसेल तर मग आमची सक्ती नाही. आमची तशी इच्छा नसेल तर मर्जी तुमची. नाही नाही, तसं नाही. पण त्याला इथंच तुमच्याजवळ नाही का शिकता येणार? नाही उमांबा, आम्ही आमच्या स्वतःच्या मर्यादा जाणतो. आमच्या जवळ परळातले रंग त्यांनी जरी जन्मभर घोटले तरीही तो श्रेष्ठ चित्रकार होऊ शकणार नाहीये. चित्रकार तर म्हणे जन्माला यावा लागतो. अगदी खरं आहे. चित्रकार जन्मावा लागतो, पण थोरवी मिळायला गुरु तसाच भेटावा लागतो. डबक्यातले मासे डबक्यातच राहतात. नदीच्या प्रवाहात उलट्या धारेशी झुंजावं लागतं, तेव्हा सागर लाटांशी झुंजायचं बळ येतं. या विशाल जगात कोच्चून घट्ट पाय रोवून उभं राहावं, त्रिखंड कीर्ती मिळवावी अशी आमची तळमळ आहे. तरीही सक्ती नाही. ठीक आहे बंधुराज, हां आपल्या मनासारखंच होईल. कोच्चूला तेवढं आमच्या महाली पाठवा. तुमच्या निर्णयानंच संतोष झाला. येतो आम्ही. आई, आमची आठवण काढली होती. होय, बसा. आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचंय. थोड्याच दिवसात राजे राजवर्मा त्रिवेंद्रमला जाणार आहेत.
त्यांची इच्छा आहे तुम्हाला पण बरोबर न्यायची. तुम्हाला जायला आवडेल? का नाही आवडणार? मामांच्या बरोबर कुठेही जायला आम्हाला आवडेल. मग अवश्य जा तर. पण लक्षात ठेवायचं, तिथं राजघराण्याचे रीतिरिवाज पाळून वागायचं. मामांच्या आज्ञेबाहेर जाऊ नका. स्वतःला जपा. राजवाड्यातून नीतिनियम काटेकोर पाळायचे असतात याचं भान असू द्या. मिळेल तेवढं ज्ञान आत्मसात करा आणि पंखात बळ घेऊन गरुड झेप घ्या. हो. आकाशाला कधी सीमा नसतात. आणि मुला, एक लक्षात असू दे, काय? तुझ्या वाटेकडं डोळे लावून बसलेले आम्हाला कधीही विसरू नको. असं होईल असं वाटतं तुम्हाला आई? कोचू, एक वार आम्हाला जवळ घेऊ द्या. याव याव राजे राजवर्मा, आमच्या महाली आपलं स्वागत असो. महाराज, मदात मद होम हवेलीत आपली व्यवस्था नीट लागलेली आहे ना? कसली कमतरता तर नाही? नाही नाही, हा, आपण आमचे शाही पाहुणे आहात. काही लागलं तर विना संकोच मागून घ्यावं. वाड्यावरचा आमच्या खाजगीतला खास नोकर रामय्या याला आम्ही तुमच्या खास दिमतीला दिलेला आहे. महाराज, आपल्याकडे आमची व्यवस्था नीट लागणार नाही हे कसं शक्य आहे? महाराज, वंदन करतो. रवी वर्मा, महाराजांना वंदन करावं. प्रणाम महाराज. वाह, मुलगा होनहार दिसतोय. याची ओळख? महाराज, हा आमच्या भगिनींचा, उमांबाचा मुलगा असं. रवी वर्मा. मुद्दाम त्याला बरोबर घेऊन आलोय. छान छान. दरबारी रीतिरिवाज त्यानं शिकायलाच पाहिजेत. शिवाय जगाची ओळख करून दिलेली चांगलीच. ही जलरंगातली चित्र आपणास भेट करण्यासाठी आणली आहेत. त्याचा स्वीकार व्हावा महाराज. चित्र? जलरंगातली? हो. बघू बघू. आणा. ही पहा. हा. ओ हो 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 हो. कोणी काढली ही चित्र? परमेश्वरी वरदान असलं पाहिजे त्याला. असामान्य चित्रकारच ही किमया करू जाणे. ओ हो हो हो. ब्रह्मदेव आपलं दान कुठं आणि कसं उधळून टाकील हे सांगता येत नाही. वा वा वा. कोणी कोणी काढली ही चित्र? यानच आमच्या या रवी वर्म्यानंच काढली आहेत. एवढ्याशा वयात कलेची एवढी जाण? म्हणून तर याला आपल्या पायाशी घेऊन आलोय महाराज. आमच्या वकुबाप्रमाणे आम्ही याला विद्या दिली, पण जात्यास तो कलावंत आहे. इतक्या लहान वयात त्यानं आमच्या जवळची सर्व विद्या आत्मसात केली आहे. आपल्या नजरेखाली हा राहावा आणि मोठमोठ्या चित्रकारांकडे याला पुढचे धडे गिरवायला मिळावेत, हीच इच्छा आहे महाराज. अवश्य अवश्य. नाव नाव काय म्हणालात यांचं? रवी वर्मा. हा, रवी वर्मा. रवी वर्मा यापुढे आमच्या जवळच राहतील. आता त्यांची कसलीच काळजी आपण करू नये. होय महाराज. यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आमची आमची. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित माधुरी आठवले यांनी केलेल्या नभोनाट्य रूपांतराचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील भूमिका आणि कलावंत: राजवर्मा विवेक देशपांडे, कोच्चू कुमार ओंकार कुष्टे, मंगला कुमारी जुई जोशी, पाचन
विवेक कुलकर्णी, आई उमांबा प्रतिमा सप्रे, वडील प्रतापसिंह पाटील, संन्यासी जनार्दन लिमये आणि महाराज तिरुवाल अरुण नाईक. सूत्रधार वामन काळे. पार्श्वसंगीत बासरी विजय पवार, व्हायोलिन शंकर कबाडी, सतार रफिक नदाफ आणि तबला मनमोहन कुंभारे. तांत्रिक सहाय्य संजय खाडे आणि गुलाब तांबोळी. सादर करते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.